कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 10वी आणि 12वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 10वी-12वी सह सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही दिली। फाउंडेशनच्या माध्यमातून कागलमध्ये MPSC आणि UPSC प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली, परंतु विद्यार्थ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही। आता पुन्हा राजस्थानमधील कोटा आणि पुण्यातील मार्गदर्शन केंद्राप्रमाणेच कागलमध्येही MPSC आणि UPSC मार्गदर्शन केंद्र सुरू करू। त्यासाठी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा पुरवू आणि मनुष्यबळाचाही लागेल तो खर्च फाउंडेशनच्या माध्यमातून करू। या माध्यमातून CET, NEET आणि JEEच्या प्रशिक्षणाचीही सोय उपलब्ध होईल असं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं। UPSC आणि MPSCची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ते अंतिम परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत दरमहा 5,000 रुपये आणि अतिगरीब विद्यार्थ्यांना 10,000 रुपये याप्रमाणे फाउंडेशनच्या वतीनं मानधन सुरू करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। यावेळी DR माने महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रवीण चौगुले यांनी 10वी-12वी नंतरच्या पुढील वाटा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि पालकांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं। व्यासपीठावर KDCC बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, नगरसेवक प्रवीण काळबर, शशिकांत नाईक, चंद्रकांत गवळी, शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष नवल बोते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, दत्ता पाटील केनवडेकर, प्रकाश नाळे, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, असलम उजावर, सतीश घाडगे, पंकज खलीप आदी उपस्थित होते।